मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. यानंतर घेऊया 3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा. छत्रपती संभाजीनगरमधील एका लग्नामध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची भेट झाली. आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराला शुभारंभ होतोय. संभाजीनगरात ते रॅली काढणार असून त्याबाबत चर्चा झाल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. दोघांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. जालन्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आता खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली आहे. रोज 1000 लोकांना भेटल्याशिवाय समाधान होत नाही. तसंच लोकसभेत गेल्यावर रिटायरमेंटचं जीवन चांगलं जगता येतं असल्याची इच्छा आमदार लोणीकरांनी व्यक्त केली आहे. नागपुरात राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतरच उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं आभा पांडे यांनी माहिती दिली आहे. प्रभाग 21 मधून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अकोल्यातील नागरिकांचे तसंच विविध समाज घटकांचं मत जाणून घेण्यासाठी भाजपनं एक अभिनव उपक्रम राबवलाय. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नवसंकल्पनामा प्रकाशित करणार आहे आणि त्यासाठी थेट नागरिकांकडून सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहे. त्यासाठी तब्बल 225 ठिकाणी मतपेट्या लावून नागरिकांची मतं आणि सूचना संकलित केली जाणार आहेत. येवला तालुक्यातील धुळगाव पिंपरी शिवारामध्ये सुरू असलेल्या पालखेड डावा कालव्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केलाय. काँक्रिटीकरणामुळे नैसर्गिक गळती थांबून परिसरातील विहिरी, कूपनलिका आणि शेतीला मिळणाऱ्या पाण्यावर परिणाम होईल असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. नाशिक महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांनी तब्बल 3705 फॉर्म विकत घेतले असून अवघ्या 4 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेत. जोपर्यंत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत इच्छुकांच्या अपेक्षा या टांगणीला असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. 21 वर्षांच्या महिला उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. इंग्लंडच्या 41 वर्षीय धावपटू हना लोक्स भारतभर धावण्याचा अनोखा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमात हना दररोज सुमारे 42 किलोमीटर अंतर धावण्याचं नियोजन करून सामाजिक कार्याचा संदेश देत आहेत. त्यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर वाशिम नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं घरमोजणी आणि नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नागरिकांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सोलापूरच्या सांगोला गावातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग बदलल्यानं बाधित शेतकरी आक्रमक झालेत. जुन्याच सर्वेक्षण पद्धतीनं मार्ग जाण्यासाठी आजी माजी आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. साताऱ्यात पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झालाय. आंबेनळी घाटामध्ये 100 फूट खोल दरीत कार कोसळली आहे. प्रतापगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारला अपघात झालाय. महाबळेश्वर ट्रॅकर्स आणि पोलिसांनी सुरक्षितरित्या कारमधील 5 पर्यटकांना बाहेर काढले. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारामध्ये कौटुंबिक वादातून सख्या साडूनेच एकाचा खून केलाय. भाडोत्री मारेकऱ्याच्या मदतीनं हा खून केल्याचं उघड झालंय. मृतदेहाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावलेला आहे.